कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। रागाच्या भरात तुम्ही बरंच काही केलं आणि तुम्ही मला काही बोलला असता ते एक वेळ मी ऐकून घेतलं असतं, पण तुम्ही माझ्या बाबांना नाही नाही ते बोललात, त्यांना ढकललं, तुम्ही त्यांच्या अंगावर धावून गेलात। हे कसं ऐकून घेऊ मी? मी किती वेळा तुम्हाला सांगितलं मला अधिपतींची बोलू द्या, मला घरात जाऊ द्या, किती विनवण्या केल्या मी, पण तुम्ही ऐकलत माझं? तेव्हा म्हणाला कधीच या घरात तोंड दाखवू नकोस आणि आता घरी पुन्हा बोलवताय। वार बदलतो तशा बदलता का तुम्ही? नाही ग, नाही तसं काय बी नाही। म्हणजे तू घर सोडून गेल्यावर आमासनी कळलं पण तुझ्याशिवाय घराला घर पण नाही। ये तू घरला ये, आमासनी को नाही तुझं तोंड बघायचंय। ये तू घरला। हा, असं थोडीच होतं मॅडम, तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही म्हणणार तोंड दाखवू नको, आता म्हणताय घरी, असं कसं होईल? मला नाही जमणार घरी यायला, सॉरी, मी नंतर बोलते। अगं ऐक की, हॅलो, ताई हिने फोन ठेवला। बया 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 बया, अक्षरा, हे सगळं काय? हे मला का बोलली नाहीस तू? काय बाबा? अक्षरा, या नालायक बायकांनी संक्रांतीच्या दिवशी तुला घराबाहेर काढलं होतं, हे बोलली नाहीस तू मला? बया 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 बया, बघितलास ताई तिचा तोरा? काय ते टेचाचं बोलणं? ताई तू बघितलंस ना? मी तिच्याशी एवढं चांगलं बोलत्या आणि ती वाकड्याचा शिरून बोलत होती माशी। तिला काय गरज होती ताई समजा मागचं उकरून काढायची? काय तर म्हण, मी तुमच्या घरी कशी येऊ, माझ्या बाबांनाच ढकललं, मला घराबाहेरच काढलं, कसं बोलली ताई तू? दुर्गे, आम्ही जे ऐकलं तीच कॅशरेता परत वाजू नगस। आधीच सगळं ऐकून आमचं डोसकं हल्लंय। ताई अगं म्हणजे तसं नाही, मी तुला म्हणतच होते की कशा पायी तिला उगाच फोन लावायचा, पण तू ऐकलंच नाही बघ। पण तू हे फोनवर ऐकलंच ना, ती कसं फोनवर बोलत होती ते? हिला कसली मस्ती आली ताई, म्हणजे बघ की तू फेकलेल्या पगारावर तर जगते की ही। कसला माज आलाय काय माहिती, मला तर वाटलं तिला धरून झोडून काढावी। म्हणजे बघ की जरा जरा नीट बोललं तर डोसक्यावर थैथै नाचायलाच लागली ती। मला तर असं वाटलं का नाही ताई, का तिला सरळ सरळ म्हणावं का तू इकडे आमच्याकडे येऊच नगस, आमच्या घरला येऊच नगस, तिकडच्या तिकडे तोंड काळं कर। दुर्गे, हे असं जर का बोललीस का नाही तर आम्हाला तुझं तोंड काळं करावं लागल। नाही नाही ताई, मी नाही बोलणार। अगं मी काही तुझ्या शब्दाच्या बाहेर नाही, पण ताई तू बघितलीस ना तिची मजल कुठवर पोचल्या। अगं ताई मला असं वाटलं का तिला काडीमोडची नोटीस आल्या म्हणल्यावर रडल बिडल, काय तर म्हणाल आपल्याला का नाही, असं कशाला केलं, कशाला पाठवली नोटीस, मला घरात यायचंय, असं काहीतरी बोलल। पण तसं काय बी नाही ग ताई, म्हणजे घर सोडून गेल्याचं दुःख तिला झालंय असं काही वाटलंच नाही बघ। लईच आकडत होती बघ ती, एवढी कसली मिजास आली काही कळना झालंय बघ ताई। मिजास आली नाही, पहिल्यापासून त्यांच्यामध्ये मिजास होतीच। मग ताई तिची मिजास का नाही उतरवली पाहिजे? उतरवलीच आहे की आम्ही, काडी मोडाची नोटीस पाठवून त्यांना घराबाहेर काढून त्यांची मिजास उतरवलेलीच आहे आम्ही। ताई ते म्हणतात की कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडच असतंय, त्यातली गत आहे बघ ही। कुठून एवढा माच करायली काय माहिती, लई उडायली बघ ताई ती। उड दे त्यांना, काय करायचं ते करू दे, योग्य वेळ आली की आम्ही पण करू काय करायचं ते। ताई हिच्या मिन्नत वाऱ्या करण्यापेक्षा का नाही तू का नाही तिला धडा शिकव, कुणाच्या जोरावर माच करते का ताई ही? मला तर एवढा राग आलाय का नाही, मला असं वाटतंय का तिचं जावं गळच दाबावा। दुर्गे, आम्हाला पण लई राग आलाय, पण सध्या आम्ही आमच्या डोसक्यावर बर्फाची लादी ठेवल्या। तू पण तेच कर, जरा थंड घे, कारण आता आम्हाला मास्तरीनबाईंची गरज आहे, त्यामुळे काय बी करून त्या घरला परत आल्या पाहिजेत। ताई अगं पण ही बया आपल्या घरात आल्यावर आपल्या डोसक्यावर मिरच वाटणार आहे बघ। मिरे वाटू दे नाही तर तांदूळ, त्या घरला आल्याच पाहिजेत। अक्षरा, मी काय विचारतोय? संक्रांतीच्या दिवशी भुवनेश्वरी आणि दुर्गेश्वरीनं तुला हाताला धरून घराच्या बाहेर काढलं, तुझ्या बाबांची वाईट वागले आणि एका शब्दाने तू मला सांगितलं नाहीस? मॅडम, मी कोणी नाहीये तुझा? बाबा, मी तुम्हाला
सांगितलं का नाहीस? नाही बाबा, जाऊ दे तो विषय नको आता. थांब अक्षरा. जाऊ दे? कसं जाऊ दे अक्षरा? ऐन संक्रांतीच्या दिवशी त्या कैदाशिणींनी तुला घराबाहेर काढलं, तुझ्या बाबांना ढकललं त्यांनी, आणि हा विषय जाऊ देऊ मी? बाबा प्लीज, सॉरी प्लीज, हा विषय जाऊ दे आता. अक्षरा, असं कसं म्हणतेस तू? हा विषय सोडून देण्यासारखा नाही आहे. इतके दिवस झाले बाळा, या गोष्टीला तू मला सांगितलं सुद्धा नाहीस. बरं झालं माझ्यासमोर दुर्गेश्वरीचा फोन आला आणि मला कळलं तरी. आणि हे सगळं झालं तर मी कुठे होतो अक्षरा? तुम्ही नव्हता घरी बाबा. आणि तो माठ अधिपती? ते पण नव्हते घरी. अक्षरा, तो घरातच असणार आहे. या बायकांनी तुला खोटं सांगितलेलं असेल. मला असंच वाटलं बाबा, म्हणून मी त्यांना शोधायला गेले पण होते खोलीत. पण मी तिकडे गेली त्यांना शोधते म्हणून भुवनेश्वरी मॅडम अजूनच चिडल्या. त्या दुर्गेश्वरी मॅडम नाही ते बोलू लागल्या बाबांना. शेवटी आम्ही निघून आलो. अक्षरा, मला एका शब्दाने सांगायला हवंतस तू. अक्षरा, एवढं सगळं झालंय, तू मला एकदा तरी सांगायला हवंतस. फोनवर मला भेटून मला सांगायला हवंतस. हा बाब, तुम्हाला त्रास नव्हता द्यायचा. हे आत्ता ऐकून मला जास्त त्रास होतोय. त्यांची हिंमत कशी झाली तुला घराच्या बाहेर काढायची, तुझ्या वडिलांच्या अंगावर जायची? अक्षरा, मला आत्ता कळतंय तुझे बाबा इतके का चिडले होते आमच्यावर. हे बरोबर आहे त्यांचं. त्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या मुलीशी सासरकडचे लोक असं वागत असेल तर कोण सहन करेल? अक्षरा, तुझ्या बाबांच्या जागी मी असतो ना तर डोक्यात काठी घातली असती त्या बायकांच्या. मॅडम, तुझ्याबरोबर हेच. माफ कर बाळा. बाबा या सगळ्यात मी कुठंच काहीच करू शकलो नाही. ताई, मला नाही वाटत ही मास्तरीन परत घरला येईल म्हणून. दुर्गे, नाचा पाडा लावू नगस. अगं तसं नाही ताई, पण तू आता ऐकलंस का नाही? मी तिला किती वेळा सांगितलं घरला ये, पण तरी मी ती नाहीच म्हणते. अगं त्यांच्याशी आता फोनवर बोलून चालायचं नाही. मग आता काय करायचं? जाऊन त्यांना भेटायला लागल. काय तिला भेटायचंय? हम्म. आता काय तिला ढोल ताशे वाजवत मिरवत घरला इकडे आणायचंय का काय? आपल्याला जे काय करता येईल ते समज करायचं. काय बी करून त्यांना घरला परत आणायचं. ताई, अगं त्या 1.5 दमडीच्या मास्तरणीसाठी आपण एवढं समज करायलोय. अगं त्याची लायकी तर आहे का? आणि तूच मला सांग, अगं आपण एवढा मोठा व्याप केला तिचा संसार मोडण्यासाठी, आणि आता तू जोडायला बघायला असताय. तुर्के, तुला शेवटचं सांगतोय आम्ही, हळू बोलत जा. भिंतींना बी कान असतात. माफ कर ताई, पण मला एवढंच सांगायचंय का आपण तर तिचा संसार मोडलाय की, मग आता परत कशा पायी? आमचा संसार सुरू करण्यासाठी आम्ही तिला घरात परत आणतोय. ताई, मला माफ कर, लहान तोंडी मोठा घास घेते म्या. पर तुला खरंच असं वाटतं का ग, का मोठे मालक तुझ्याशी लगीन करतील? कारण मला तर असं काही वाटत नाही बघ. दुर्गे, तुला काय वाटतंय हे तुझ्यापाशी ठेव, आम्हाला सांगू नगस. आम्हाला खात्री आहे मोठे मालक जे म्हणतात तसंच करणार, आणि आम्ही त्यांना जो शब्द दिलाय तो आम्ही बी पाळणार. ताई, अगं पण दुर्गे, आता गप राहायचं आणि आम्ही जेवढं सांगतोय तेवढं ऐकायचं. ठीक आहे ताई, तू म्हणशील तसं करीन म्या. एक काम कर, सबनीसांना फोन लाव, त्यांना मनावर रोकड पाठवा. आपल्या मिठाईवाल्याकडे जा आणि त्याच्याकडे असल नसल ती सगळी मिठाई घेऊन ये, आणि असं आयऱ्याचं मोठं ताट तयार कर. आणि हे समज करायला तुझ्याकडे अर्धा तास आहे, कळलं? बया बया बया, काय म्हणावं या बाईला? ही लग्नासाठी एवढी आतुर झाली आहे का आता त्या मास्तरणीचे पाय धरायला लागल्या. आता कुठं गेला हिचा तोरा? मोडेन पण वाकणार नाही म्हणत होती ही, आता कशी झुकली? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.